हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं क्लिनिंग डेली रुटीन शेअर करत आहे. ज्यावेळेस हजबंड आणि मुलगी ज्यावेळेस स्कूलमध्ये जाते त्यानंतर बराच पसारा घरामध्ये झालेला असतो आणि सकाळी किचनमध्ये सगळं काही ब्रेकफास्ट लंच हे सगळं एकत्र बनतं, त्यामुळे त्यांची भांडी वगैरे सुद्धा खूप जास्त निघतात. त्यामुळे सगळ्यात आधी किचन ओट्यावर जे जे मला भांडी रिकामी करायची आहे ती सगळी करून घेते आणि मग त्यानंतर काही वस्तू आपण घाई गडबडीमध्ये सगळे डब्बे वगैरे बाहेर वगैरे काढतो, तर ते त्यांच्या जागच्या जागी रोजच्या रोज ठेवून देणं हे खूप महत्त्वाचं असतं. भांडी वगैरे झाल्यानंतर बेसिन क्लिनिंग ही विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे आपण आपलं बेसिन वगैरे जे आहे तिथलं कचरा वगैरे सगळं टाकून ते नीट रोज व्यवस्थित क्लीन करते, अदरवाईज खूप वास येतो तिकडनं. आणि टेबल वगैरे जे असतात ते एकदा तरी पुसून घेत असते. हे 2-1 दिवसातून मी करत असते. आणि तिकडेच माझ्या तिकडे खिडकी आहे आणि त्यामुळे तिथनं खूप धूळ येते, तर मला हे फ्रीज वगैरे आहे ते सुद्धा 1-2 दिवसामध्ये रोज क्लीन करावं लागतं. ॲटलिस्ट बाहेरच्या साईडनी तरी हे पूर्ण क्लीन करावं लागतं. तर हे माझं डेली क्लिनिंग रुटीन आहे. आणि प्लस त्या तिकडे समोरसुद्धा खिडकी असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी खिडकी आहे धूळ ही तिकडनं येतच असते, आपल्याला माहिती आहे. आणि तो सगळ्यात मोठा आपले ते धुळीचा प्रॉब्लेम आहे. तर पण त्याचा तो स्पेस आहे तो पण युटिलाइज करायचा असतो, नाहीतर मग ते ठेवायला जागा होणार नाही. म्हणून मग तो स्पेस युटिलाइज पण करते, पण क्लिनिंगसुद्धा रोज करावं लागतं. आणि रोज ओटा जो आहे तो असा क्लीन केल्याशिवाय काही मन भरत नाही. पूर्ण व्यवस्थित घासून वगैरे बऱ्याचदा मी असं ठरवते की नाही, लिक्विड वगैरे फक्त लावायचं आणि क्लीन करून घ्यायचं. पण शक्यतो अशा पद्धतीची बहुतेक सवय आहे गॅस ओटा क्लीन करण्याची, त्यामुळे. आणि थोडं पाणी जरा कमी टाकते कारण की इकडे सामान ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे किचन वगैरे क्लिनिंगचं माझं हे डेली रुटीन आहे. त्यानंतर सकाळी हॉलमध्ये सुद्धा काही ना काही वस्तू ह्या येतच असतात. शक्यतो बुक वगैरे जास्त असतात, पेन्सिल वगैरे ह्यांचाच पसारा जास्त असतो. आणि काल विवेकचे काही बुक्सचे पार्सल आलेले होते, त्यामुळे ते त्यांच्या टेबलच्या तिथे न ठेवता खालीच ठेवल्या गेले. मग ते सगळं त्यांच्या जागी ठेवणं, सगळ्या वस्तू वगैरे जे पण बाहेर वगैरे असतात त्या. तर घरामध्ये सगळ्यात आधी तर मी डिसाईड केलं की सगळ्या गोष्टींना प्लेस करायची आणि त्यानंतर मग त्या गोष्टी ज्या आहेत ना बरोबर त्या त्या ठिकाणी ठेवायचा. म्हणजे पसारा हा होणार, त्याच्यासाठी काही ऑप्शन नाही आहे. गोष्टी ह्या होतच असतात पसारा, पण प्रत्येक वस्तूला जर जागा असली तर आपण लवकरात लवकर सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवतो. ती जी लॉन्ड्री बॅग आहे मी तिथे ठेवलेली, ती जर काल खाली केलेली तर मिश्काने सगळे पुस्तकं त्या बुक शेल्फमध्ये त्यामध्ये टाकले. तर हे काम असे कधी कधी काही एक्स्ट्रा येतात, कधी कपड्यांची कामं एक्स्ट्रा येतात. तर असं मग थोडी प्रोसेस जी आहे क्लिनिंगची थोडी लांब होऊन जाते. अदरवाईज 1 ते 1.5 तासामध्ये सगळं हे क्लिनिंग करून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी क्लिनिंग झाल्यानंतर माझे बाहेर थोडीफार झाडं मी लावलेली आहेत, त्यांची काळजी घेते, त्यांना बघते. तिथे तर पावसाळ्यामुळे गवत वगैरे पण बरंचसं वाढलेलं असतं, तर ते पण 8-1 दिवसातनं काढावं लागतं. तर मी रोज तिथे एक चक्कर मारत असते. काही म्हणजे पाणी वगैरे लागतं आहे का, ती माती कधी आपल्याला खालीवर करावी लागते. तर अशा प्रकारे झाडांची सुद्धा केअर करावी लागते. आणि आता झाडं वगैरे आली तर खूप छान वाटतं. फुलं पण गुलाबाची रोज खूप येतात. घराची वगैरे क्लिनिंग झाली आणि थोडं 5-1 मिनटं मी बसते, रेस्ट वगैरे करून घेते. आणि त्यानंतर आता किचनमध्ये आले आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते की छोट्या मोठ्या भुकेसाठी मी माझ्या मुलीसाठी काय बनवून ठेवते. तर हे किड्स स्पेशल आहेत, तुम्ही पण मुलं तर खातीलच, पण ह्या गोष्टी अशा आहेत की तुम्हीसुद्धा आवडीने खाणार. तर हे मुरमुऱ्याचे लाडू आहेत. हे बहुतेक माझ्या मते सगळ्यांनाच आवडत असतील. तर हे बनवून ठेवते, हे तिला आवडतात. मग कसं स्कूलमधनं आली ती कधी कधी आपल्याकडनं बनवणं होत नाही, तर असे लाडू वगैरे जर बनवून ठेवले तर आपल्यालाही खायला इझी जातं आणि मुलांनासुद्धा आवडतं. तर 1 वाटी गूळ घेतला, त्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर पाक करायला फक्त 2 ते 3 मिनटं लागतात आणि कमी मंद आचेवर आपल्याला गॅसवर तो सारखा हलवत राहायचा आहे, नाही तर खाली जळून जाईल.
तर गुळाला आता मी पाक करून घेतला, त्यामध्ये मुरमुरे जे आहेत ते टाकले आहेत आणि ते आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे आणि हाताला आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे हे मुरमुऱ्याचे लाडू पण आपल्याला बांधून घ्यायचे आहेत। खूप इझी आणि सिंपल आहे, पण खायलाही तेवढे टेस्टी आहे। बऱ्याचदा आपण मार्केटमधनं ह्या अशा काही वस्तू आणतो, पण घरी कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण बनवू शकतो आणि शिवाय घरी जे आपण बनवतो त्याच्यामध्ये आपण हायजीन पण मेंटेन करतो। तर अशा प्रकारे तुम्ही पण घरी असे तुमच्या मुलांसाठी लाडू नक्कीच तयार करून ठेवू शकता। तर ही झाली एक गोड रेसिपी आणि एक तिखट नमकीनमध्ये मी दाखवते आहे की मखाण्याचा थोडासा चिवडा कसा बनवायचा। तर मखाणे जे आहेत ना हे प्रोटीन रिच आहेत, मखाणेसुद्धा मुलांना तुम्ही नेहमी खायला देत जा। तर त्यासाठी मखाणे जे आहेत ना ते छान क्रिस्प तर भाजून घ्यायचे आहे एका कढईमध्ये। त्यानंतर अजून एक कढई घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तेल, कढीपत्ता टाकायचा आणि हळद, लाल मिरची आणि धनेपूड टाकायची, थोडेसे जिरे वगैरे टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मखाणे टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। वरतून थोडंसं जिरा पावडर, मीठ वगैरे टाकायचं आणि हे सुद्धा खाण्यासाठी खूप चांगलं आहे, हेल्दी आहे। अशा प्रकारचे 2 स्नॅक्स मी हे आता या आठवड्यामध्ये तयार करून ठेवले आहे। प्रत्येक वीकमध्ये काही ना काही वेगळं करत असते। आता या वीकमध्ये मी हे केले आहे, तुमच्यासोबत शेअर केलं आहे। नेक्स्ट वीकमध्ये मी काय बनवेल ते नक्की शेअर करेल। सो होता हा आजचा छोटासा व्हिडिओ, कसा वाटला मला नक्की सांगा। स्कूलमधनं आल्यावर तिच्या स्कूलमध्ये आज रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं, तर त्याचे गिफ्ट्स पण आता आम्ही बघत आहे। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।